राज्यभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। सीबीआयच्या तपासात गॉड नावाच्या व्हॉट्सअप अकाउंटची एंट्री झाल्यानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले। अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट सापडलं असून तपास यंत्रणा आता या संपूर्ण रॅकेटच्या सूत्रधाराचा शोध घेत आहेत। दुसरीकडे सीबीआयच्या ताब्यात असलेले आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचा आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय। विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत तुम्ही एम्स मध्ये लागणार असा दावा करताना ते व्हिडिओमध्ये दिसतायत। पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातला तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा होतोय। केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या तपासामध्ये आता गॉड नावाच्या व्हॉट्सअप अकाउंटची एंट्री झाली आहे आणि या प्रकरणामागे नवीन मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांचा पती संजय हवालदार याच्या मोबाईलमध्ये गॉड नावाच्या सेव्ह असलेल्या क्रमांकाशी झालेला संवाद तपास यंत्रणांच्या हाती लागलाय। सीबीआयनं पुण्यातील सदाशिव पेठेतील हवालदार यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत। तपासादरम्यान मनीषा हवालदार यांनी सहआरोपी मनीषा मांढरे सोबतचे व्हॉट्सअपचे चॅट डिलीट केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर भौतिकशास्त्र विषयातील प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून नष्ट केल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे। दरम्यान संजय हवालदार यांच्या मोबाईलची सेलिब्राइट प्रीमियम या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तपासणी करण्यात आली आहे। तर डिलीट केलेल्या चॅट्समधून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। गॉड नावाच्या व्हॉट्सअप अकाउंटची तपासात एंट्री। संजय हवालदार यांच्या मोबाईलमधील संशयास्पद चॅटची सीबीआयला माहिती। मनीषा हवालदारने चॅट डिलीट केल्याची कबुली। भौतिकशास्त्र विषयाच्या हस्तलिखित नोट्स जाळल्याची ही कबुली। सेलिब्राइट प्रीमियमच्या मदतीनं मोबाईल तपासणी। घरातून 1,01,930 रोख रुपये जप्त। शाळेतील कम्प्युटर आणि प्रिंटरचा वापर झाल्याचंही उघड। चौकशीत मनीषा हवालदार यांनी एप्रिल 2026 मध्ये नीट यूजीच्या भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न स्मरणशक्तीच्या आधारे तयार करून काही विद्यार्थ्यांना आणि सहआरोपींना दिल्याचं मान्य केलंय। हे प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पुण्यातील बुधवार पेठेमध्ये शाळेतील अधिकृत कम्प्युटर आणि प्रिंटरचा वापर करून हे प्रश्न छापण्यात आल्याची कबुली सुद्धा मनीषा यांनी दिली आहे। मनीषा हवालदार या मुख्याध्यापिका आहेत आणि त्यामुळे त्यांना शाळेतील कम्प्युटर आणि प्रिंटरचा ॲक्सेस होता। सहआरोपी मनीषा मांढरे यांच्या विनंतीनंतर प्रश्नांचं प्रिंटआउट काढण्यात आलं आणि सीबीआयच्या तपासात हे स्पष्ट झालंय। सुरुवातीला काही प्रश्नांच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून रोख रक्कम स्वीकारल्याचं सांगितलं होतं, मात्र नंतर पैसे घेतल्याचं नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात असलेले आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची आणखी एक धक्कादायक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होतेय। मोटेगावकर यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या साहाय्याने शिंपडताना दिसतात। तसंच तुमचं एम्समध्ये सिलेक्शन होणार असा दावा ते विद्यार्थ्यांसमोर करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय। या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे। विविध स्तरांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्यासाठी तंत्रमंत्र किंवा अंधश्रद्धेचा वापर केला जात असल्याचा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे आधीच गाजत असलेल्या या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नवीन व्हिडिओमध्ये आणखी भर पडल्याचं बोललं जात आहे। पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमलसह श्रीराम जाधव, लातूर, पुढारी न्यूज।